मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार भडंग मुरमुऱ्याचा चिवडा। आपण 1 किलो मुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहे। त्यासाठी आपण घेतले मुरमुरे, मका पोहे, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची कापलेली बारीक, जिरं, हळद, खोबरं, शेंगदाणे, डाळ व चवीनुसार मीठ आणि याच्यामध्ये लसूण आणि कढीपत्ता कुटून घेतलेला आहे बारीक। आपल्याला शेंगदाणे, डाळ व खोबरं आणि हे मका पोहे तळून घ्यायचे। त्यानंतर हे सगळं तळून घ्यायचं। आपण एक एक गोष्ट तळून घेऊया। तर सगळ्यात पहिल्यांदा शेंगदाणे खरपूस होईपर्यंत छान तळून घ्यायचे। आता आपल्याला मका पोहे तळून घ्यायचे थोडे थोडे। आता डाळ तळून घेऊ। जरा लाल कलर येईपर्यंत डाळ तळायचं, जास्त काळं करायचं नाही, नाही तर करपट लागतं। बघा असा कलर पाहिजे, जास्त लाल पण। आता खोबरं तळून घेऊ। हे पण थोडासा लालसर कलर येईपर्यंत तळायचं। काळा रंग नाही आणायचा आहे, त्याला करपून द्यायचं नाहीये। हे सगळं तळलेलं एक एक करून आपल्याला सगळं मुरमुऱ्यावर टाकायचंय। ह्याच्यातलं जे तेल असतं ते मुरमुऱ्याला लागतं तेवढं। शेवटला आपण सगळं कालवणार आहे। मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि जे आपण वाटलेलं होतं ते सगळं टाकायचं। जिरं, कढीपत्ता आणि हळद टाकूयात। त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचंय। तेल कमी केलं होतं आपण, थोडंसं तेल लागणार आहे त्याला, त्याच्यामुळे तेल कमी केलेलं। हे सगळं आता आपण थोडंसं टाकून तळलेलं सगळं आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता आपण रात्रीची शेव बनवलेली आहे ती पण टाकू थोडी आणि मिक्स करून घेऊ। थोडी थोडी करून टाकू म्हणजे आपल्याला अंदाज येईल। हळद सगळीकडे मिक्स झाली पाहिजे। मीठ पण आपण टाकलेलं सगळं मिक्स झालं पाहिजे, त्यामुळे व्यवस्थित असं हाताने हलवायचं, सगळं एकजीव झालं पाहिजे। आणि कढईमध्ये जे थोडंसं राहिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडेसे चुरमुरे टाकून
ते पण काढून घेऊ. हाताने मिक्स करायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं. खालचे मुरमुरे पूर्ण वरती घ्यायचे. शेव टाकू थोडं अजून. आपला चिवडा तयार झालेला आहे. त्याची टेस्ट कशी झाली आहे ते आपण आईंना विचारू. आईंना खायला देऊ कसा झाला विचारू. खाऊन बघा, टेस्ट सांगा. खावा. अन्वी तुला खायचा चिवडा? झालाय. लाईक करा, शेअर करा. चिवडा आवडल्यास नक्की कमेंट करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू सोबत. बाय.